हॅलो. जर्मन वर्मन या माझ्या यूट्यूब चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज एका वेगळ्या विषयाबद्दल पुन्हा बोलणार आहे, जो जर्मन भाषेशी संबंधित आहे आणि माझं जे जर्मन पेज आहे पाककृतींचं, जिथून खरं तर मी जर्मन भाषा कशी बोलते हे अनेकांपर्यंत पोचलं आणि मग त्यातूनच खरं या जर्मन वर्मनच्या यूट्यूब व्हिडिओंची सुरुवात झाली. तर याच सगळ्या प्रवासाबद्दल आज बोलणार आहे, कारण असेही अनेक प्रश्न मला तिथे विचारले गेले की मी व्हिडिओज कसे करते. म्हणजे जर्मन बोलणं हा एक भाग झाला आणि त्याचे व्हिडिओ कसे करते मी, ते पहिल्या याच्यात माझे सगळे होतात का, किती त्याच्यासाठी प्रॅक्टिस करते का मी आधी, की काय करते अशा संदर्भाने. आणि म्हणून मी आज थोडक्यात बिहाइंड द स्क्रीन्स किंवा या माझ्या पेजच्या मागची कहाणी आणि त्यातून मग हे सुरू झालेले व्हिडिओज आणि ते मी कसे करते याबद्दल बोलणार आहे, की जे कदाचित तुम्ही जर्मन भाषा शिकत असाल तर तुम्हाला अर्थातच त्या व्हिडिओसारखंच कदाचित काही करून बघता येईल, ज्याचा फायदा होईल बोलण्यासाठी. आणि त्यातून माझ्या या सगळ्या प्रवासाबद्दलही थोडक्यात मी शेअर करू शकते. तर एक बोलणे हा जो भाग आहे, जिथे मला विचारलं गेलं की मी कशी बोलते आहे एवढं फ्लुएंटली, तर त्याच्यात बोलणे हा एक मुद्दा झाला. म्हणजे एक असतं ते म्हणजे संवाद असतो. म्हणजे मी इथे कुठेतरी दुकानात जाते आहे, तिथल्या लोकांशी मी बोलते, ऑफिसमध्ये मी जाते, तिथे माझं समोरासमोर प्रत्यक्ष लोकांशी बोलणं होतं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि व्हिडिओ मेकिंग हे खरं तर पूर्ण वेगळी ती पद्धत आहे. म्हणजे त्याचं एक वेगळं ते आर्ट आहे, जे मलाही अजूनही पूर्ण सवयीचं झालं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मी स्वतः जेव्हा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा बाहेर जेवढ्या सहज बोलते, व्हिडिओ करताना तेवढा थोडा एक ते विचार मनात असतात की नेमकं कसं होतंय, हे काय होतं आहे. तर त्याही सगळ्याबद्दल आता या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता बोलणार आहे. तर जर्मन वर्मन हे मी मराठी आजच मी खरं तर माझा फेसबुकच्या मेमरीजमध्येही आलं. माझा पहिल्यांदा मी जर्मन भाषा शिकले याच्याबद्दल मी जे लिहिलं होतं तो एक लेख. तर आज तिथून हा प्रवास झालेला आहे, तो आता मी जर्मनमध्ये बोलून व्हिडिओज करते इथपर्यंत. तर मुळात या गेम्युझोन गेव्यूजचं या माझ्या पेजची सुरुवात कशी झाली त्याबद्दल आधी थोडक्यात सांगते. व्हिडिओज वगैरे करणे हे माझ्या अजिबात सुरुवातीला काहीही डोक्यात नव्हतं. मी फक्त रेसिपीज लिहिणार होते ब्लॉगवर. तर असं आहे की मी मुळात मराठी खूप वर्ष झाली लिहिते आहे, माझा मराठी ब्लॉग होताच. तर माझ्या डोक्यात होतं की म्हणजे त्याच रेफरन्सनी हे जर्मन, आणि मी मराठीत काही वेळेला पाककृतीही लिहिल्या होत्या, तर तसंच आपण आता जर्मनमध्येही लिहू. हे विचार मनात वेगवेगळ्या कारणांनी आले. अर्थात त्याच्या मागचं एक कारण असं होतं की इथे भारतीय अन्न खूप सगळ्यांना, अन्नपदार्थ सगळ्यांना खूप आवडतात, हे लोकांच्या बोलण्यातनं नेहमी आलं होतं. जे काही आम्ही स्थानिक लोकांशी जिथे जिथे संवाद साधला तिथे हे समजायचं की त्यांना हे आपलं फूड खूप आवडतं. इंडियन रेस्टॉरंट्समध्ये होणारी गर्दी पाहिली होती आणि त्यांना हे इतकं आवडत असताना सुद्धा अजून खूप लिमिटेड पदार्थच त्यांच्यापर्यंत पोचले आहेत. नान असेल किंवा करी असेल, मग त्यातनं येणारे एक स्टेरिओटाईप्स आणि त्यांचे प्रश्न की मग तुम्ही रोज घरी नान करता का. तर अशा सगळ्या प्रश्नांमधून हे कुठेतरी डोक्यात होतं की अरे आपण काही आपली ही जे वेगळे पदार्थही आहेत हे आपल्याला कुठे शेअर. मग हे बोलताना आम्ही अर्थात त्यांना सांगायचो की नाही, हे काही आम्ही रोज घरी नान करतो असं नसतं, तर आम्ही वेगवेगळे, आमची पोळी असते किंवा अजून प्रत्येक प्रांतानुसार आपल्या इथे एवढे खाद्यसंस्कृती इतकी भरगच्च भरली म्हणजे आपली आहे. तर त्याच्याबद्दल जे काय आमचं बोलणं व्हायचं. आणि मग त्यातनं असं झालं, पुढे अनेक वर्षांनी माझ्या डोक्यात आलं की अरे आपण कदाचित हे लिहू शकतो. अजून एक दोनदा असं झालं की साधेसेच काही पदार्थ जे मी माझ्या मुलासाठी करायचे, की जे थोडे भाज्या त्याच्या पोटात जाव्या म्हणून, टिपिकल आई म्हणून मला वाटणारी काळजी. आणि मग तो त्यांनी एखादी गोष्ट खाल्ली नाही तर मी भाज्या वेगळ्या प्रकारे जेव्हा करायचे काही, तर मग त्याच्या शाळेतनं किंवा असंही कुणीतरी विचारायचं की अरे हे कसं केलेलं आहे, कसं करता येईल. मग मी असाही विचार करायचे की आपण इथे त्याच्याऐवजी, म्हणजे एखाद्या थालीपीठाच्या भाजणीच्या ऐवजी आपल्याला इथले काही पदार्थ जे इथल्या सुपरमार्केटमध्ये मिळतात ते वापरून हे करता येईल का. मग कधी असे प्रयोग केले जायचे. मग अशा याच्यातनंही ते येत गेलं. शिवाय व्हेगन, म्हणजे व्हेगन खाद्यसंस्कृतीचा इथे हळूहळू जास्त प्रसार दिसायला लागला
आणि ते प्रत्येक ठिकाणी जेव्हा मला सबस्टिट्यूट वापरताना दिसायचे किंवा काही ठिकाणी जेव्हा असं व्हायचं की पदार्थ व्हेगन आहेत याच्याबद्दल ज्या पद्धतीने ते सांगितलं जायचं, तर मला असं वाटायचं की अरे आपल्या रोजच्या जगण्यातले म्हणजे आपण पोळी भाजी वरण भात जे काय खातो, कोशिंबिरी आपल्या त्याच्यात बऱ्याच ठिकाणी व्हेगन आहेतच ते पदार्थ किंवा ते सहज व्हेगन करता येण्यासारखे आहेत, एक दोन गोष्टी सोडल्या तर. आपले गोड पदार्थ वगैरे नाही, त्याच्यात खूप आपण दुग्धजन्य सगळ्या हे वापरतो. पण त्याही व्यतिरिक्त तो एक मुद्दा होता की अरे इथे आपले साधे व्हेगन पदार्थही मग आपण प्रचलित करू शकू का, असं एक डोक्यात आलं होतं. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असाही वाटला होता की काही जर मी यूट्यूबवर असे व्हिडिओज पाहिले की ज्याच्यात ते लोक भारतीय म्हणून, म्हणजे भारतीय नसलेले अर्थात स्थानिक लोक असतील किंवा जे, तर ते ज्या प्रकारे भारतीय अन्नपदार्थ खाद्यपदार्थ दाखवायचे त्या पाककृती, तर ते बघून असं वाटायचं की नाही म्हणजे प्रयोग मान्य असतात मलाही, मी स्वतः असं म्हणत नाही की अगदी एकच पद्धत असते एखादा पदार्थ करण्याची. खूप वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, पण तरीही भारतीय म्हणून काही गोष्टी ज्या आपल्याला अगदी माहिती आहेत की साधं फोडणीत एखादी गोष्ट परतणे, याही गोष्टींमध्ये मला फरक जाणवायचा की ते काहीच फॉलो नाही केलं जात आणि मग हे भारतीय कसं म्हटलं जातं असं, किंवा त्याच्यात खूप वेगळेच काहीतरी मसाले टाकले जायचे. तर तेव्हाही असं वाटायचं की अरे कदाचित आपण याच्याबद्दलही लिहिलं गेलं पाहिजे. पुन्हा हेच सगळं, कुठेही व्हिडिओज वगैरे हे डोक्यात नव्हते. मग कधीतरी इंस्टाग्राम मी खूप उशिरा बघितलं तसं, आणि मग मला वाटलं की मे बी व्हिडिओज केले तरी मी त्याच्यात स्वतः काही करण्याची गरज नाही आहे, मी जस्ट छोटेसे व्हिडिओज घेऊन ते करू शकेल कदाचित आणि लिहू शकेन मग माझ्या ब्लॉगवर सगळ्या या रेसिपीज ज्या काही मी नवीन प्रयोग करते ते जर्मनमध्येही राहतील आणि अनेकांना कदाचित उपयोगी ठरतील. अशा सगळ्या वेगवेगळ्या विचारांमधून 2022च्या शेवटी 23च्या दरम्यान कधीतरी हे विचार थोडे पुढे आले आणि त्याचं नाव गेम्युझोन, गेम्युझो म्हणजे भाज्या आणि गेव्युत्स म्हणजे मसाले, की जो आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मला वाटतो. म्हणून मी ते गेम्युझोन गेव्युत्सचं नावाने एक पेज सुरू केलं इंस्टाग्राम, फेसबुक आणि माझ्या ब्लॉगवर, आणि थोड्याफार रेसिपीज लिहिल्या. खूप कन्सिस्टंटली काम केलं का, तर नाही, हळूहळूच झालं. शिवाय मी फुल टाईम जॉब, माझा मुलगा, हे सगळं सांभाळून जसं होईल तसं अधूनमधून मी ते करत होते. पण मला ते सगळं खूप आवडत होतं करायला आणि नवीन काय काय शिकत होते. आता हे करताना पुन्हा प्रश्न असाही येऊ शकतो की मी लिहिते कसं. तर आता इतक्या वर्षात, म्हणजे मी 13 वर्षात जे काही जर्मन बोलते आहे त्याच्यातनं बरेच ठिकाणी थिंकिंग जे आहे ते थोडंसं आता जर्मनमधनं यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे विचार करतानाच किंवा एखादी रेसिपी लिहायची आहे म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात ती वाक्यही जर्मनमधूनच येतात. ती ग्रॅमॅटिकली करेक्ट नसतात, म्हणजे प्रत्येक वेळी असतात असं, म्हणजे पूर्ण असतात नसतातच्या मध्ये काही वेळेला बरोबरही असतात पण काही वेळेला नसतात. मग ते मी चेक करून घ्यायचे दरवेळेला. पण सुरुवात जेव्हा मी रेसिपी एखादी लिहायला घेते आहे तेव्हा त्यातले सगळे वाक्य हे माझ्या मनात ओरिजिनलीच जर्मनमधून यायचे आणि मग मी जर्मनमधून फक्त मी ते चेक करून घ्यायचे की ज्याच्यासाठी आता तेवढे AI टूल्स अव्हेलेबल आहेत की मी पूर्ण लिहिलेलं आहे आणि फक्त ग्रॅमॅटिकली 1-2 ठिकाणी काय चेंजेस जे स्पेशली देअर दी दास म्हणजे आर्टिकल्स जे आहेत जर्मन भाषेतले त्याच्यात ते कसे बदलतील तेवढं नाही लक्षात यायचं, तर ते मी करायचे. दुसरं एक म्हणजे जे काही आपले घटक साहित्य जे असतं वापरायचं त्यातले काही शब्द माहिती नसायचे. मग मी ते ट्रान्सलेशन ॲपवरून चेक करून घ्यायचे की अच्छा याला हे म्हणतात. स्पेशली काही पदार्थ म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जिरे किंवा हळद यांना मला काय जर्मन शब्द आहेत हे माहिती होतं, पण मोहरीला माहीत नव्हता शब्द. मग तो हळूहळू असे समजत गेले आणि मग त्याच्यात नवीन ॲड होत गेले. जशी रेसिपी असेल, जी पाककृती असेल त्यातल्या घटक साहित्याप्रमाणे माझ्याही व्होकॅब्युलरीमधले शब्द वाढत गेले. तर हे झालं लिहिण्याबद्दल. आणि मी छोटेसे व्हिडिओज जरी केले तरी तेच होतं की मी त्याच्यात स्वतः फार माझा चेहरा आणि मी स्वतः दाखवते आहे रेसिपी असं होत नव्हतं. मग 2-1 वर्ष साधारण हे सुरू होतं आणि मी म्हटलं तसं की सगळं बाकीचं सांभाळून जसं होईल तसं फोनवरचं शूटिंग जे मी अजूनही तसंच करते आहे. तर असा हा प्रवास सुरू होता. पण कधीतरी नंतर असं जाणवलं की नाही, मग इंस्टाग्रामच्या सगळ्या अल्गोरिदम्ससाठी व्हिडिओज बरे पडतील म्हणून तेही करायला थोडी सुरुवात केली. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, पहिल्या व्हिडिओच्या वेळेला मी एवढी नर्व्हस होते आणि आता तो पुन्हा भाषेचा एक मुद्दा येतो की
कसं ती भाषा आपल्याला थोडीफार, म्हणजे आता मी जसं बाहेर इथे बोलू शकते, संवाद साधू शकते, मी ऑफिसमध्ये जर्मनमधून काम करते, पण व्हिडिओ हे पूर्ण वेगळं माध्यम होतं. आणि मला त्यावेळेला असं वाटलं होतं की बापरे, हे व्हिडिओ बनवणे म्हणजे फारच अवघड आहे, कारण मी एक वेळ स्वतः समोरासमोर बोलेन, पण हे व्हिडिओ बनवणं फार अवघड होऊ शकतं असं. तर त्या सगळ्या याच्यामुळे झालं काय की पहिल्यांदा व्हिडिओ बनवताना अर्थातच ते जरा अवघड गेले. हळूहळू त्याची सवय होत गेली. पण आत्ताही जो पुन्हा प्रश्न आला होता की मी एका ह्याच्यात बनवतो का, तर अजूनही असं होतं की काही व्हिडिओज मध्ये मी बोलताना काहीतरी अडखळते, काहीतरी चुकीचं बोलते, मग पुन्हा ते करावे लागतात. आणि जेव्हा मी स्पेशली कृती सांगत असते तेव्हा जर ते त्या वेळेत झालं तर ठीक आहे, नाही तर मग पूर्ण कृती पुन्हा करणं शक्य नसतं, कारण मी सहसा माझ्या रोजच्या स्वयंपाकघरात होणाऱ्याच पाककृती दाखवते. म्हणजे त्याच्यासाठी फार पुन्हा वेगळी तयारी असं नसतं, मग तेच पदार्थ आम्हाला पुन्हा खायचे असतात. त्याच्यामुळे असे गोंधळ या सगळ्याच्या खूप असतात. मी खूप नवीन गोष्टी शिकते आणि नवीन शब्द, मग प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे जे मी आधी म्हणाले लिहिताना जसं व्हायचं तसंच आताही होतं की काही घटक पदार्थ हे मला खूप आता तोंडपाठ आहेत म्हणजे, आणि ते वापरात आहेत, पण काही नवीन येतात. दर पाककृतीमध्ये काहीतरी एखादं असतं की अरे आता हे याला काय म्हणतात आपल्याला माहीत नाही, असं होऊ शकतं. मग ते मी आधीच शोधते आणि मी त्याच्याबद्दल बोलून थोडी प्रॅक्टिस करते. तर ही प्रॅक्टिस करावी लागते, हे मी आत्ताही सांगते आहे. जेव्हा की आता मी म्हटलं तसं एक 13 वर्ष मी जर्मन भाषा बोलते आहे, तरीही या प्रॅक्टिसला पर्याय नाही. आणि हेच मी ऑफिसमध्येही अनुभवलं आहे की माझ्या एखाद्या कामाच्या ठिकाणी थोडंसं बोलणं, आणि जेव्हा मला कधीतरी एखाद्या कॉन्फरन्समध्ये स्टेजवर जाऊन बोलायचं असतं, एक वर्कशॉप घ्यायचं असतं किंवा एक ट्रेनिंग घ्यायचं असतं की जो माझ्या जॉबचा एक पार्ट आहे, तिथे जेव्हा ते पूर्ण जर्मनमधून घ्यायचं असतं तेव्हा त्याची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे आता जसं हे मी म्हटलं की कॉन्फरन्स मला 2 वर्षांपूर्वी पण आणि आत्ताही यावर्षी पण जेव्हा त्याची प्रॅक्टिस करायची होती, तर त्यातला जो पार्ट असतो, जेव्हा मी काहीतरी दाखवणार आहे की इथे क्लिक करा, मग इकडे जा, मग तिकडे जा, हे मी बऱ्यापैकी सराईतपणे सांगू शकते. पण जेव्हा मला तरीही स्टेजवर जाऊन सुरुवातीचे काही वाक्य बोलायचे असतात, आणि मी हे आमच्या टीममध्येही असं म्हणाले होते की जर नेटिव्ह स्थानिक लोकांना त्याची प्रॅक्टिस 4 वेळा करून होत असेल, तर मला ती 8 वेळा करावी लागेल. ही फॅक्ट माझ्या मते विसरता नाही आहेत, कारण ही आपल्यासाठी पूर्ण वेगळी भाषा आहे. आणि तेच व्हिडिओमध्येही आहे. काही छोटे व्हिडिओज हे मी हल्ली आता गेल्या 6 महिन्यात बरेच व्हिडिओज केल्यानंतर छोटे व्हिडिओज कधी कधी मी अगदी विदाऊट प्रॅक्टिस सहज करू शकते. पण मोठे काही नवीन काही असेल तर त्याची थोडीशी प्रॅक्टिस मला आधी करावी लागते. त्याच्यामुळे मग त्या शब्दांची एक उजळणी होते मनातल्या मनात की अच्छा याला हे म्हणतात, किंवा आपल्याला याच्याबद्दल हे सांगायचं आहे, पूर्णच काही हे चुकलं नाही पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये. तर हे सगळे मुद्दे विचार करून आता ते व्हिडिओ बनतात. तर ही जी सगळी प्रोसेस आहे ही माझ्या मते वर्षानुवर्ष कदाचित करावीच लागेल. म्हणजे मी काही गोष्टींना अजून 6 महिन्यात मला प्रॅक्टिस होईल आणि काही गोष्टींना अजून सोपं वाटायला लागेल मला. पण शेवटी ही वेगळी भाषा आहे हे नक्की. त्याच्यामुळे अगदी सहज प्रत्येक वेळेला जमेलच असं होत नाही. मी आजही चुकते, मी नवीन प्रयत्न करत राहते. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं काही माझे व्हिडिओज नुसतेच घेतले जातात, ते पुढे इंस्टाग्रामपर्यंत येतच नाहीत. आणि हे सगळं करताना मात्र मी जसं मी म्हटलं की व्हिडिओ हे वेगळं माध्यम आहे, पण त्यातनं बोलण्याची माझी प्रॅक्टिसही खूप वाढते आहे, जी माझी ऑफिसच्या ठिकाणी अशा पद्धतीची होत नाही, किंवा बाहेरचा कुठे गेल्यानंतर जो काही संवाद असतो तिथे अशी प्रॅक्टिस होत नाही. तर तुम्ही भाषा शिकत असाल तर कदाचित एकट्याने छोटेसे व्हिडिओ करून बघणे, कदाचित ते तुमच्या कामाच्या संदर्भातले असतील, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस असेल, तर नुसतं हे करून बघण्यापेक्षा तुम्ही अर्थातच समोर व्हिडिओसारखंच ते करूनही ती प्रॅक्टिस करून बघू शकता. आणि एकदम तुम्हाला आत्ता सुरुवातीला खूप येत नसेल भाषा अजून, किंवा तुम्ही शिकत असाल, तर हेही लक्षात ठेवा की अनेक वर्षांनीही प्रॅक्टिसला पर्याय नसतो, ती करतच राहावी लागते, नवीन गोष्टी शिकत राहाव्या लागतात. म्हणूनच मी थोडंसं या माझ्या सगळ्या प्रवासाबद्दल बोलले. तर लिखाणाबद्दल जसं मी म्हणाले तसं की आता थिंकिंग बऱ्यापैकी जर्मन भाषेत होत असल्यामुळे ते फास्ट लिहून होतं, आणि मग ते थोडंसं मला फक्त चेक करून घ्यावं लागतं. व्हिडिओजच्यासाठी छोटे व्हिडिओज आता विदाऊट प्रॅक्टिस करू शकते,
पण तरीही नवीन शब्द शिकून घ्यावे लागतात आणि तशा पद्धतीने माझे व्हिडिओज पूर्ण होतात. त्याच्यामुळे जर व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही बघता त्याच्या मागे पुन्हा बिहाइंड द स्क्रीन, बिहाइंड द सीन्स बऱ्याच गोष्टी असतात. एक म्हणजे असते ते म्हणजे पाककृतीचा भाग असतो. त्याच्याबद्दल मी आत्ता एवढं बोलले नाही, मी मुख्य आत्ता भाषेच्या संदर्भाने बोलले आहे की तो किती असतो. आणि मग त्यानिमित्ताने माझी ही स्टोरी पण शेअर केली की का हे मनात आलं गेम्यूज ऑन गेम्यूजचं सुरू करावं आणि ते कसं आता सुरू झालेलं आहे. आणि अजून आता त्याच्यात नवीन नवीन रेसिपीज, सध्या माझ्या हाताच्या दुखण्यामुळे ते जरा लिमिटेशन्स आहेत, पण हळूहळू नवीन रेसिपीज अजून मी करत राहीन. तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल आणि तुमच्या ओळखीत पहिल्यांदा ऐकत असाल, तुमच्या ओळखीत कुणीही जर्मन लोक असतील ज्यांना भारतीय खाद्यपदार्थांमध्ये, खाद्य संस्कृतीबद्दल ऐकून घेण्यात इंटरेस्ट आहे, तर त्यांच्यासोबत नक्की गेम्यूज ऑन गेम्यूजचं बद्दलही शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन व्हिडिओमध्ये लवकर भेटूच. थँक्यू.